SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 17,214 प्लस अर्धा आतापर्यंत या ठिकाणी आले. टोकन नंबर तुम्ही बघू शकता 17,214 हा टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबर जो आहे हा 17,214 सुद्धा हा ॲप्लिकेशन नंबर आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर 17,214 प्लस अर्धा आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मिळून, पोलीस भरती आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल जे विद्यार्थी मिळून 85 प्लस अर्जांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. 85 प्लस घटकाची माहिती सांगणार आहे. SRPF बॅट्समन, कारागृह, शिपाई, चालक या सर्व पदाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल आणि प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोकरी मराठी, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर SRPF 20 वरणगावला या ठिकाणी 17,214 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर बघू शकता SP जळगावचा हा फॉर्म भरलेला आहे आणि तारीख तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता तुम्ही 22 नोव्हेंबरला हा SP जळगावचा फॉर्म भरलेला आहे. तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवून देऊन आलो आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता SP जळगावचा 1673 हा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 1673 अर्ज आले आहे आणि याच फॉर्मचा टोकन नंबर दाखवतो. तर हा टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी SP जळगावचा हा टोकन नंबर आहे. अर्ज क्रमांक 1673 आणि टोकन नंबर 2341 अर्ज आतापर्यंत SP जळगाव या ठिकाणी आले आहे. 2341 अर्ज या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 2746 हा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि SRPF गट क्रमांक 4 नागपूरचा जो टोकन नंबर आहे 2746 हा टोकन नंबर आहे. तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत तुम्ही धरून चला की 3000 प्लस अर्ज आले आहे. तारीख बघू शकता 21 नोव्हेंबरला ह्या ठिकाणी रात्री फॉर्म या ठिकाणी भरला होता. तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जवळपास 3,500 ते 4,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहाचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे 15,946 आहे आणि या फॉर्मची तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता 22 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरला होता. ठीक आहे, 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता. नागपूर कारागृहाचा ॲप्लिकेशन नंबर 15,946 आणि या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता तुम्ही नागपूर कारागृह या फॉर्मचा हा टोकन नंबर आहे 22,461 हा टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी 22,461 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी गेले आहे. तारीख बघू शकता 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे. 22 नोव्हेंबरची तारीख आहे. तर 22,461 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे 22 नोव्हेंबरला. ठीक आहे. व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला आवडत असेल, त्याचबरोबर व्हिडिओचे तुम्हाला आपला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम ID आहे गोपाल वानखडे 120. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा, कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी पाठवत आहे. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोटो पाठवा फॉर्मचा, कारण की तुमची जेवढी पण माहिती आहे हे सर्व या ठिकाणी ब्लर केली जाणार आहे. आणि जे पण विद्यार्थी आपल्याला फोटो पाठवणार आहे त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहे, त्याचबरोबर जाहिरात वगैरे सुद्धा आपण देणार आहे. भरपूर काही आपण सपोर्ट या ठिकाणी करणार आहे जे पण विद्यार्थी आपल्याला हा फॉर्मचा फोटो या ठिकाणी पाठवणार आहे त्यांना. ठीक आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. 17,214 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहमध्ये 20,678 हा टोकन नंबर आलेला आहे. ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 14,682. तर टोकन नंबर 20,678. तर आतापर्यंत नागपूर कारागृहाला 20,678 प्लस अर्ज या ठिकाणी गेले. तर 22,000चा सुद्धा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अमरावती ग्रामीण आहे. अमरावती ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता SP अमरावती रूरल. तर SP अमरावती रूरल पोलीस कॉन्स्टेबल ग्रामीणचा तर आपण या ठिकाणी पाहिला अमरावती ग्रामीणचा 4,989 अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 3,788 ॲप्लिकेशन नंबर आहे. त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे प्रिझन कॉन्स्टेबलचा तर आपण पाहिलं 21,811 हा टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 15,523 हा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आहे. टोकन नंबर बघू शकता नागपूर कारागृहाचा 21,811 पर्यंत. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिक कारागृहाचा हा टोकन नंबर आहे. तारीख तुम्ही बघू शकता 20 नोव्हेंबरला फॉर्म भरला होता आणि हा महिला उमेदवारांचा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की नाशिक कारागृहाला 18,000 ते 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी गेलेले आहे.
त्यानंतर मुंबई कारागृह बघू शकता तुम्ही. मुंबई कारागृहाचा जो टोकन नंबर आहे 23,042 हा टोकन नंबर आहे आणि आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे मुंबई कारागृहाला, तर जवळपास तुम्ही धरून चला की 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे, तर 7,116 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेले आहे. टोकन नंबर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणेचा 7,116 प्लस आहे आणि अप्लिकेशन नंबर सुद्धा 7,116 पर्यंत आहे. तर जवळपास 8,000 प्लस अर्ज तुम्ही धरून. त्यानंतर बघू शकता SP वाशिम आहे 2,104 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी आलेले आहे. CP पुणे सिटी आहे तर 11,509 प्लस अर्ज CP पुणे सिटीला आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 8,916 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर CP मीरा भाईंदरला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर तुम्ही बघू शकता 2,950 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे. पुणे सिटीला बघू शकता 14,558 प्लस अर्ज आले आहे आणि SRPF गट क्रमांक 7 दौंड 8,916 आले. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही जे नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला 20,689 या ठिकाणी अर्ज आले. त्याचबरोबर बघू शकता वर्धा कॉन्स्टेबल आहे 1,480 प्लस अर्ज आतापर्यंत वर्धा कॉन्स्टेबलला आले. त्याचबरोबर अकोला आहे, अकोलामध्ये 3,000 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला 3,230 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. CP मुंबई आहे 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. नागपूर सिटी आहे 10,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग आहे 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. अमरावती ग्रामीण आहे 5,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गडचिरोली आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. नाशिक ग्रामीण आहे 5,300 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला आले. त्याचबरोबर SP रत्नागिरी आहे 840 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर CP मुंबई आहे 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP चंद्रपूर आहे 3,900 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला आले. त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला आले. त्याचबरोबर SP बुलढाणा आहे 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत SP बुलढाणाला आले आहे. नांदेड आहे, नांदेडला 2,867 अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SP वाशिम चालक आहे 1,527 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला आले आहे. SP हिंगोली आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत SP हिंगोली या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे 24,280 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर SRPF गोंदिया आहे तर 8,200 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गोंदियाला गेले आहे. मीरा भाईंदर चालक आहे 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर संभाजीनगर रेल्वे आहे तर जवळपास 900 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीण आहे 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे तर 27,340 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF कुसळगाव आहे 4,510 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृह आहे 24,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 2,060 प्लस अर्ज आतापर्यंत आले. CP मुंबई रेल्वे आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर बघू शकता सोलापूर बॅट्समन आहे 350 प्लस अर्ज आतापर्यंत सोलापूर बॅट्समनला आले. त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर धाराशिव चालक आहे 1,980 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड SP आहे 3,260 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गोंदिया आहे 8,200 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर नागपूर कारागृहाला 24,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता पालघर जिल्हा पोलीस आहे 1,710 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालक आहे 1,400 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF धुळे आहे 5,100 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF धुळे या ठिकाणी आले. त्याचबरोबर नवी मुंबई आहे, नवी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज आले 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत नवी मुंबई या ठिकाणी आले. त्याचबरोबर परभणी चालक आहे 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत परभणी चालकला आलेले. त्याचबरोबर गोंदिया बॅट्समन आहे 430 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर पुणे बॅट्समन आहे 760 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर मुंबई बॅट्समन आहे 740 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF कोल्हापूर आहे 2,800 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SP भंडारा आहे 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर ठाणे सिटी आहे 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP मीरा भाईंदर आहे तर 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP पिंपरी चिंचवड आहे 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्याचबरोबर SRPF वरणगाव आहे
18,700 प्लस अर्ज आतापर्यंत वरणगावला आले. त्याचबरोबर SP बुलढाणा चालक आहे 1,290 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर पुणे शहर आहे 18,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर पालघर चालक आहे 990 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही नाशिक कारागृह 19,900 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर ठाणे शहरला 4,100 प्लस अर्ज आले आहे. SP कोल्हापूर 2,030 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर मुंबई कारागृहाला 27,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 7,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 320 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SP धुळेला 2,344 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंडाई 9,400 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर वाशिम बॅट्समन आहे 259 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि यवतमाळ बॅट्समनला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 241 अर्ज या ठिकाणी आले आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.